नमस्कार, कशा आहात सर्व? मस्त ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि आजचा व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणजे बरेच जण मला विचारत होते, की "ताई तू कशाप्रकारे शॉर्ट्स व्हिडिओ टाकते किंवा त्यामध्ये गाणे वगैरे कसे ॲड करते? का Instaवरून घेऊन ते व्हिडिओ YouTubeवर टाकते? किंवा अपलोड कशाप्रकारे करते? किंवा हॅशटॅग वगैरे कसे टाकते?" आता प्रत्येकाला तर आपण वेगवेगळे आन्सर नाही करू शकत. तर म्हणलं एक छोटासा व्हिडिओ बनवावा. त्यामध्ये मी सांगेल तुम्हाला, की मी कशाप्रकारे व्हिडिओ अपलोड करते किंवा त्यामध्ये हॅशटॅग काय यूज करते, की ज्या हॅशटॅगमुळे तुम्हाला तुमच्या व्हिडिओचे व्ह्यू जास्त पद्धतीने मिळतील. तर त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओमध्ये काही पण तुम्हाला क्वेश्चन असतील ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर ते क्वेश्चनचा आन्सर द्यायला मी नक्कीच ट्राय करेल आणि अजून वेगळ्या पद्धतीने काय मदत होऊ शकेल ना माझी, तर मी नक्कीच ट्राय करा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याची. ओके? तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर मग आता आपण आपल्या होम स्क्रीनवर जाऊ आणि तिथे मी तुम्हाला दाखवेल, की कशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ अपलोड केले पाहिजे आणि हॅशटॅग कशी यूज केले पाहिजे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आता आलोय आपण आपल्या होम स्क्रीनवर. आता मी यूट्यूबवर गेले आणि बरेच जण ना या प्रकारे शॉर्ट्स टाकता, म्हणजे प्लसचा आयकॉन होता ना त्याच्यावर क्लिक करून त्यानंतर ॲड काउंट करून त्यानंतर गाणं चूज करून, आता बघा ना ते गाणं चूज करून त्यानंतर मग व्हिडिओ बनवायचा. बघा मी तुम्हाला तो पण बनवून दाखवते. पण ह्या पद्धतीने व्हिडिओ नका बनवू तुम्ही. या पद्धतीने व्हिडिओला व्ह्यूज पण येणार नाही आणि ही बरोबर पद्धत नाही व्हिडिओ टाकायचं. तर पण सांगते मी तुम्हाला, की ह्या प्रकारे व्हिडिओ बनवला ना तर तुम्हाला म्हणजे पाहिजे तेवढी व्ह्यू भेटणारच नाही, मिनिममच व्ह्यू भेटणार. त्यामुळे ही पूर्ण अशी रॉंग पद्धत आहे टाकण्याची. बरेच जणांना माहीत नाही, बरेच जण ह्याच पद्धतीनं शॉर्ट्स टाकतात आणि त्यामुळे त्यांचे व्ह्यूज जात नाही, सबस्क्रायबर वाढत नाही. तर मी तुम्हाला सांगते की व्ह्यूज कशा पद्धतीने जातील, म्हणजे कोणत्या पद्धतीने अपलोड केल्यानंतर व्ह्यूज जातील. तर मग आता आपण हे सर्व बॅक जाऊया. त्यानंतर मी तुम्हाला नीट आणि व्यवस्थित पद्धत सांगते, की ज्यामुळे तुम्ही तुमचे शॉर्ट्स चांगले व्ह्यू आणू शकता. आता शॉर्ट्समध्ये गेले ना, तिथे आपले बरेच शॉर्ट्स येतात. त्यामधलं समजा तुम्हाला हे गाणं आवडलं, त्यानंतर तुम्ही त्या गाण्याच्या ह्यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर मग पुढे जाऊन ना यूज दिस साऊंड आहे ना त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचं हे एक्सप्रेशन हे करून गाणं हे करू शकता. त्यावर मी क्लिक केलंय ना तर आता गाणं हे ॲड होतंय आणि तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही व्हिडिओ ठेवू शकता किंवा ते पुढचं पण गाणं तुम्ही ॲड करू शकता. मग आता हे राईट क्लिक केलं, आता नेक्स्ट केलं की पूर्ण सेटिंग वगैरे येणार ह्या गाण्याचे वगैरे. आता बघा तुम्ही आता हे सेटिंग वगैरे आली. तर हे पहिलं आपण अल्टरनेट कंटेंटमध्ये जाऊया. हे कंटेंट आपण AI थ्रू नाही बनवलं, त्यामुळे तो नो करून टाकायचं. आणि त्यानंतर मग रिलेटेड व्हिडिओ म्हणून पण एक ऑप्शन आहे. त्यामध्ये ना तुम्ही दुसरे तुमचे व्हिडिओ टाकू शकता, की ते सॉन्गचेच असतील असे टाईपमध्ये, म्हणजे त्याच्यावर क्लिक केले की ते पण व्हिडिओ दिसतील तुमचे. आणि हे विजिबिलिटी आहे ना ते अनलिस्टेड ठेवायची, पब्लिक आत्ताच करायची नाही. जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल ना त्यानंतर तो पब्लिक करायची. आणि टायटल तुम्ही गाण्याचं नाव पण टाकू शकता किंवा मग हॅशटॅग पण टाकू शकता. आता मी हॅशटॅग टाकते, तर हॅशटॅग बऱ्यापैकी हेच कॉमन हॅशटॅग असतात, तेच मी टाकते. व्हायरल, शॉर्ट व्हिडिओ, ट्रेंडिंग, यूट्यूब शॉर्ट्स वगैरे वगैरे. अजून काही पाहिजे असेल ना तुम्हाला हॅशटॅग, ChatGPTवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता की यूट्यूबसाठी कुठले शॉर्ट्स हॅशटॅग यूज करावे. आणि त्यानंतर मग मी आता अपलोड करते व्हिडिओ. अपलोड केल्यानंतर ना पुढची प्रोसेस सांगते मी तुम्हाला. आता मी अपलोड करून टाकते व्हिडिओ आणि अपलोड केल्यानंतर ना थोडा टाईम लागतो अपलोड व्हायला, कारण की नेट पण पूर्ण रेंजमध्ये पाहिजे मोबाईल आणि नेट पण चांगलं पाहिजे, मग लगेच अपलोड होऊन जातो आपला व्हिडिओ. आणि बऱ्यापैकी ना मी व्हिडिओ बनवून ठेवते आणि ते अनलिस्टेडमध्येच ठेवते. आणि जेव्हा मला समजा कधी टाईम नाही भेटला ना व्हिडिओ बनवायचा, तर मी ते पब्लिक करून टाकते व्हिडिओ. आता आपला व्हिडिओ अपलोड झाला आहे आणि ते 3 डॉटवर क्लिक करून आपण अजून जास्त सेटिंग आपल्या ओपन होऊन जातं अपलोड केल्यानंतर व्हिडिओ. आता ॲड डिस्क्रिप्शनमध्ये ना मी टाकते मी हॅशटॅग वगैरे यूट्यूबसाठीच. आणि तुम्हाला पण पाहिजे असेल ना हॅशटॅग, तर तुम्ही ChatGPTवर जाऊन सर्च करायचं की सॉन्गसाठी कुठले हॅशटॅग यूज करायला पाहिजे. ते जर सर्च मारले तुम्ही हॅशटॅग कॉपीराईट करून ह्यामध्ये तुम्ही पेस्ट करू शकता. आणि आता पब्लिक करायचं आहे विजिबिलिटी आणि त्यानंतर सेव्ह करून पोस्ट करायचं आहे व्हिडिओ.
आणि व्हिडिओ आता अपलोड झाला आहे आपला, तुम्ही बघू शकता आता व्हिडिओ आपला अपलोड झाला आहे. पण आणि दुसऱ्यांना पण दिसणार हा व्हिडिओ. तर मग आता तर मला हा व्हिडिओ नको, त्यामुळे मी डिलीट करते. तर ह्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ करून अपलोड करू शकता. होप करते की तुम्हाला सर्व समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.